परमपूज्य योगीराज मनोहर हरकरे संशोधित योग निद्रा संपूर्ण विज्ञानावर आधारित ध्यान क्रिया आहे। ही योग निद्रा सर्व रोगनाशक असून आत्म्याला परमात्मा अवस्थेपर्यंत पोहोचवणारी ध्यान प्रक्रिया आहे। अवयव ध्यान करताना प्रथम जमिनीवर सतरंजी टाकून त्यावर पांढरे स्वच्छ धुत वस्त्र टाकावे। पाठीवर उताने झोपावे। पायांच्या टाचा जोडलेल्या असाव्या व बोटे दूर ठेवावी। दोन्ही हात मांड्यांना चिटकवलेले परंतु तळहात वर वळवलेले असावे। डोके सरळ ठेवावे किंवा डावीकडे व उजवीकडे कलते ठेवावे। शरीराचा कोणताही भाग अंथरुणाबाहेर जाणार नाही याची काळजी घ्यावी। डोक्याखाली उशी घेऊ नये। पातळ चादर पांघरण्यास हरकत नाही। नंतर पूर्ण शरीर सैल सोडावे। शरीरावर कुठल्याही प्रकारचा ताण ठेवू नये। अशा प्रकारे शरीर सैल शिथिल सोडून जमिनीवर झोपावे। हे योग निद्रेचे आसन आहे। त्यानंतर अवयव ध्यान सुरू करावे। मनात अन्य कुठलेही विचार येणार नाहीत असा प्रयत्न करावा। योग निद्रा करताना पोट रिकामे असावे। आता पूज्य काकाईंच्या आवाजात योग निद्रा आपण सुरू करू। योग निद्रा म्हणजे योग्यांची निद्रा। ही योग निद्रा केल्यानंतर शरीरात कोणताही रोग राहत नाही। ह्याला दुसरं नाव आहे अवयव ध्यान। प्रत्येक अवयवाचं मी नाव घेईन, त्या अवयवावर तुम्ही ध्यान द्यायचं एकाग्र मन करून। एकाग्र चित्त झाल्यानंतर त्या अवयवाच्या स्थानी रक्तप्रवाह आवश्यक त्या मात्रेत वाहतो। अशा तऱ्हेने रक्तप्रवाह आवश्यक त्या मात्रेत वाहिल्यानंतर त्या अवयवाच्या स्थानी रोगच राहत नाही। अशा तऱ्हेने सारे अवयव घेतल्यानंतर पूर्ण अवयवाच्या ठिकाणी म्हणजे संपूर्ण शरीरात रोग राहणार नाही। क्रमागत शरीरामध्ये रोग नाही राहत। त्यामुळे मन शांत होऊन चित्त एकाग्र होतं। एकाग्र चित्त झाल्यानंतर योग्याला समाधी प्राप्त होऊ शकते। चित्ताच्या पलीकडे शांत निजस्वरूप अशी योग निद्रा रोज केली तर आवश्यक त्या कालानंतर खोल ध्यान लागेल। कारण शरीरात कोणताच रोग राहणार नाही। शरीरात रोग नसेल तरच ध्यान लागेल, नाही तर लागणार नाही। ध्यान ही रोगविरहित एकाग्र चित्ताची अवस्था आहे। शरीरात रोग नाही, मन शांत, चित्ताची एकाग्रता वाढते। इतकी लाभ आहेत योग निद्रेचे। मन अतिशय मजबूत होतं, निर्णायक स्वरूपाचं होतं। नाहीतर आपल्याला निर्णय घेता येत नाही, मन अशक्त असल्यामुळे। सशक्त मनच योग्य निर्णय होऊ शकतं। हाही योग निद्रेचा एक महान लाभ आहे, मजबूत मन। आणखी शेवटचा लाभ योग निद्रेचा महान लाभ हे तर भौतिक लाभ झाले। आध्यात्मिक लाभ म्हणजे अशा तऱ्हेने योग निद्रा सतत केल्यानंतर योग्याला त्याच्या देहाचं आकर्षण किंवा माया राहत नाही। चित्त मायातीत होऊन योगी स्वतःला आत्मा समजतो आणि त्याचं शरीर म्हणजे त्याचं उपकरण आहे असं तो मानतो। मी शरीर नाही, मी तो आत्मा परमात्मा आहे असा प्रत्यक्ष अनुभव करतो योगी। ही महान उपलब्धी आहे योग निद्रेची। आता योग निद्रा आपण सुरू करू। शरीराला ढील सोडा, सांगेन त्याच अवयवावर फक्त ध्यान करायचं।
योग निद्रा. हरिः ओम. तत्सत्. उजवी पायाचा अंगठा दक्षिणांगुष्ठ. पूर्ण ध्यान उजव्या अंगठ्यावर. त्यानंतरच बोट तर्जनी तर्जनी. त्यानंतर मध्यमा उजवी पायाचं मधलं बोट त्यावर ध्यान. त्यानंतरच बोट अनामिका. त्यानंतरच बोट कनिष्ठिका उजवी पायाचं लहान बोट त्यावर ध्यान. उजवा तळपाय दक्षिण पदतल. आता थोडं मागे उजवी टाच दक्षिण पार्श्विणी. थोडं वर उजवा घोटा दक्षिण गुल्फ. आणखी वर उजवी पोटरी दक्षिण पिंडिका. उजवा गुडघा दक्षिण जानू. ध्यायेत आजानुबाहुं. धृतशरधनुषं बद्ध पद्मासनस्थम्. पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नम्. आणखी वर चला. उजवी मांडी उरू. उरू तदस्य यद्वैश्या पदभ्यां शूद्रो अजायत. उजवी कंबर दक्षिण कटी. पूर्ण ध्यान कंबरेवर ध्यान. कंबरच आहे, आणखी काही नाही शरीरात, अशी मनाची धारणा करा. आता डावे पायावर या. डावे पायाचा अंगठा वामांगुष्ठ. पूर्ण ध्यान डावे पायाच्या अंगठ्यावर. त्यानंतरच बोट तर्जनी तर्जनी. त्यानंतर मध्यमा डावे पायाचं मधलं बोट त्यावर ध्यान. त्यानंतर अनामिका. शेवटचं बोट कनिष्ठिका. डावा तळपाय वाम पदतल. थोडं मागे डावी टाच दक्षिण पार्श्विणी. थोडं वर डावा घोटा वाम गुल्फ. डावी पोटरी वाम पिंडिका. डावा गुडघा वाम जानू. ध्यायेत आजानुबाहुं. धृतशरधनुषं बद्ध पद्मासनस्थम्. पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नम्.
डावी मांडी वामुरू उरू तदस्य यद्वैशा पदभ्यां शूद्रो अजायत. डावी कंबर वामकटी पूर्ण ध्यान कमरेवर. मी कंबर आहे. आता उजवे हातावर या. उजवी हाताचा अंगठा दक्षिणांगुष्ठ पूर्ण ध्यान उजव्या अंगठ्यावर. या अंगठ्यामध्ये आपल्या जीवनातला महान घटक अंगुष्ठ मात्र पुरुष आहे अशी मनाची भावना करा. हा अंगुष्ठ मात्र पुरुष धूम्रवर्णाचा असतो आणि साऱ्या विश्वाचं भ्रमण एकाच क्षणात करतो. तो विश्वात्मक असतो. त्याचं स्थान दक्षिणांगुष्ठ. त्यानंतरचं बोट तर्जनी. त्यानंतर मध्यमा. उजवे हाताचं मधलं बोट त्यावर ध्यान. त्यानंतर अनामिका. शेवटचं बोट कनिष्ठिका. उजवा तळहात दक्षिण करतल. करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधम् वीतमविहितं वा सर्वमेतत्क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. हे शंभो, हे महादेवा, आमचे अंग प्रत्यंगाद्वारे जर काही नकळत प्रमाद घडले असतील तर त्याबद्दल आम्हाला क्षमा करा, असा या प्रार्थनेचा आशय आहे. उजवं मनगट दक्षिण मणिबंध. पुढवर उजवं कोपर दक्षिण कूर. आणखी वर उजवा बाहू. बाहू राजन्य कृता. उरू तदस्य यद्वैशा पदभ्यां शूद्रो अजायत. उजवा खांदा दक्षिण स्कंध. पूर्ण ध्यान खांद्यावर द्या. खांद्यामध्ये चित्रगुप्त असतात अशी कल्पना आहे. आपण जी जी काही कर्म करतो, बरी वा वाईट, ती कळत वा नकळत कुठेतरी चित्रित केली जातात, नोंदली जातात. म्हणून त्यांना सुंदर नाव दिलं आहे, चित्रगुप्त. केलेल्या कर्माचं फळ भोगावंच लागेल, आज नाही उद्या, पुढच्या जन्मात सुद्धा. म्हणून नेहमी सत्कर्म करावी, सर्वांचं मंगल करावं, हाच मानवाचा एकमात्र धर्म आहे.
सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. आता डावे हातावर या. डावे हाताचा अंगठा वामांगुष्ठ, पुन्हा त्या अंगठ्यामध्ये तो दिव्य अंगुष्ठ मात्र पुरुष आहे अशी मनाची धारणा करा. अंगुष्ठ मात्र पुरुषः, हा अंगुष्ठ मात्र पुरुष साऱ्या विश्वाचं भ्रमण एका क्षणात करतो. भूत भविष्य वर्तमान जाणतो, म्हणून त्याला ईशानः असं म्हटलंय. स ईशानः. त्यानंतर बोट तर्जनी, तर्जनी. त्यानंतर मध्यमा डावे हाताचं मधलं बोट, त्यावर ध्यान. त्यानंतर अनामिका कनिष्ठिका डावे हाताचं लहान बोट, त्यावर ध्यान. डावा तळहात वाम करतल, करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा, श्रवणनयनजं वा मानसं वापराधम्, वीतमवीतं वा सर्वमेतत्क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. डाव मनगट वाम मणिबंध, थोडं वर डाव कोपर वाम कूरपर. डावा बाहू, बाहुराजन्य कृता, उरु तदस्य द्वैषा, पदभ्यां शूद्रो अजायत. डावा खांदा वाम स्कंद, पूर्ण ध्यान खांद्यावर. पुन्हा चित्रगुप्ताचं स्थान. बऱ्या वाईट कर्माचं फळ भोगावंच लागेल आज नाही उद्या, म्हणून नेहमी प्रेम करावं सगळ्यावर, परोपकार करावा, कोणालाही पीडा देऊ नये. व्यास म्हणतात परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. हाच मानवाचा धर्म आहे, प्रेम परोपकार. आता मूलाधारावर या, गुदद्वाराच्या वर शिवणीच्या ठिकाणी. त्वं मूलाधार स्थितोऽसि नित्यम्, वाम योगिनो ध्यायन्ति नित्यम्. सारं विश्व तिथे आहे. त्वं ब्रह्मा त्वं विष्णुः त्वं रुद्रः त्वं इंद्रः त्वं अग्निः त्वं वायुः त्वं सूर्यः त्वं चंद्रमा त्वं ब्रह्म भूर्भुवस्वरो. कुंडलिनीचं नियंत्रण केंद्र तिथेच आहे. तिला जागृत करा, ती योग्याला समाधी अवस्था प्राप्त करून देईल. आता वर नाभी, नाभिचक्रे कायव्यूह ज्ञानम. आणखी वर उदरम,
पोट. आपण जे रोज अन्न ग्रहण करतो ते केवळ खाण्याकरता नसून आपल्या जीवनाचा महान यज्ञ संपन्न करण्याकरता पोटात अन्नाची आहुती देतो. उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. हे यज्ञ कर्म आहे, उदर भरण नाही. आणखी वर चला. हृदयम. प्रत्येकाच्या हृदयात परमेश्वर असतो, म्हणून प्रत्येकाला समान भावनेने त्याच्याशी व्यवहार आणि प्रेम करायला पाहिजे. गीतेत सांगितलं आहे, ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. आणखी वर चला. कंठम. कंठावर ध्यान. कंठम गिरीशोऽवतु नीलकंठः. आणखी वर. हनू. हनवटी. समस्त प्राणी मात्रात केवळ मानवालाच हनवटी असते, म्हणून रामायणात मानवाला हनुमान असं म्हणतात. आत्मारामाचा दास मानवरूप हनुमान. आणखी वर. मुखम. मुखात ब्राह्मण असतात अशी वेदात कल्पना आहे. ब्राह्मणोऽस्य मुखम आसीत् बाहुराजन्यश्रुता उरु तदस्य यद्वैशा पदभ्याम शूद्रो अजायत. जो ब्रह्म जाणतो त्यालाच ब्राह्मण म्हणतात. जन्मानं आपण सारे शूद्र आहोत. प्रत्येक जण या महान वैदिक परंपरेत उच्च आचार विचारांनी ब्रह्म जाणून ब्राह्मण होऊ शकतो. नासिका नाक. शेष हृदयांचे श्वास तासोन तास बंद राहू शकतात. उजवा कान दक्षिण कर्ण. ऐका, काही नाद ऐकू येतात ज्यांना अनहत नाद म्हणतात. बाजत अनहत ढोल रे तो को राम मिलेंगे कबीर म्हणतात. डावा कान तेच अनहत नाद. बासरीचा नाद, घंटानाद, मृदंगाचा नाद, मेघनाद. अनाहत नाद ऐकवाल्यानंतर परमेश्वराचं दर्शन व आत्म्याचं दर्शन दूर नसतं, परंतु त्याकरता अगोदर आपल्यातला अहंकार आणि अज्ञान ह्याचं घुंगट म्हणजे पडदा दूर केला पाहिजे. कबीर म्हणतात, घुंघट कापट खोल रे तुको पिया मिलेंगे राम मिलेंगे. घूंघट का पट खो उजवा डोळा दक्षिण नेत्र दिव्य प्रकाश आणि आकार दिसतात. पहा, गीतेत त्याचं वर्णन आहे. नाना विधानी दिव्याणी नाना वर्णाकृतींच. डावा डोळा तेज दिव्य आकार, देश दिव्य प्रकाश.
पहा, त्याला रामायणात चित्रकूट असं म्हटलं आहे. भ्रूमध्य भुवयांच्या मधोमध पूर्ण ध्यान द्या. ज्ञानाचं हेच केंद्र आहे. ज्ञानप्राप्ती करता पुस्तक आवश्यक नाही, चित्ताची एकाग्रता आवश्यक आहे. या ठिकाणी एकाग्रता केल्यास चित्ताची मागच्या जन्माचंही ज्ञान होऊ शकतं. मृत्यूनंतर आपला जीवात्मा याच महाद्वारातून बाहेर पडतो शरीराच्या, आणि केलेल्या कर्मानुसार आपली गती प्राप्त करतो. उत्तम कर्म केलं असेल तर उत्तम गती, देवयान मार्ग. ज्या मार्गाने देवता गेल्या तोच आपला मार्ग. मध्यम कर्म असेल तर पितृयान मार्ग, परत जन्म घ्यायला यावं लागेल. नीच कर्म केलं असेल तर नरकाचा मार्ग, इकडचाही नाही आणि तिकडचाही नाही. म्हणून नेहमी आपल्या आयुष्यात सत्कर्म करावी, परोपकार करावा, प्रेम करावं सगळ्यांना. हाच मानवाचा एकमात्र धर्म आहे. कपालम, कपाळावर ध्यान. प्रत्येकाचे कपाळावर ब्रह्मदेव काही लिहितात अशी कल्पना आहे. उत्तम कर्म असल्यास उत्तम लेख होईल. आता शेवटचं स्थान सहस्रार. या ठिकाणी ध्यान एकाग्र केल्यास आत्मा आणि परमात्मा एकच आहे असा प्रत्यक्ष अनुभव येतो. ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापरः. जीव आणि शिव एकच आहे. आत्मा आणि परमात्मा एकच आहे. ब्रह्मार्पणम ब्रह्महविः, ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम्, ब्रह्मैव तेन गन्तव्यम्, ब्रह्म कर्म समाधिनः. सारं ब्रह्ममय झालंय. मी विश्वात्मक आहे. माऊली म्हणतात, अवघे विश्वची माझे घर, ऐसी दयाची मती स्थिर, किंबहुना चराचर, आपणची जाहला. साऱ्या चराचरात मीच व्यापून आहे. आता मी जड शरीर नसून तो निष्कल आत्मा आहे. प्रातः स्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्त्वम्, सच्चित् सुखं परमहंस गतिं तुरीयम्. यत् स्वप्न जागर सुषुप्तिमवेक नित्यम्, तद्ब्रह्म निष्कलमहं न च भूतसंघः. मी ब्रह्मा हे, अहम ब्रह्मास्मि. मी ब्रह्मा हे, अहम ब्रह्मास्मि. मी ब्रह्मा हे, अहम ब्रह्मास्मि. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्.
हरी ओम. आता तत्. आता आपापल्या ठिकाणी डावीकडे हळूच वळून उठून बसायचं. योग निद्रा समाप्त झाली.